मराठीमध्ये हल्ली बरेच वेगळ्या धाटणीचे वेगळ्या विषयांचे सिनेमे येऊ लागलेत। काही सिनेमांची तर पहिली झलक पाहूनच तो सिनेमा कधी रिलीज होईल ह्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागतात। तसंच काहीसं झालं संघर्ष यात्रा या सिनेमाच्या बाबतीत। स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित संघर्ष यात्रा या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आणि प्रत्येक जण त्या सिनेमाची वाट पाहू लागलं। गोपीनाथ मुंडे यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार ह्याची उत्सुकता त्या ओघाने आलीच आणि आपल्या समोर जे नाव आलं ते होतं शरद केळकरचं। पण प्रेक्षकांना प्रश्नच पडला की शरद पडद्यावर गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा कसा दिसणार। सो तुम्हालाही जर हा प्रश्न पडला असेल तर ह्या फोटोकडे जरा नजर टाका। या फोटोकडे पाहिलं की क्षणभर आपल्या नजरेवर विश्वासच बसत नाही की हे नक्की गोपीनाथ मुंडे आहेत की शरद केळकर। एखादा ऍक्टर मेकअपमुळे एवढा वेगळा कसा दिसू शकतो हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो। शरदने पडद्यावर गोपीनाथ मुंडे साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे। शरद मूळचा इंदोरचा असल्याने त्याची मराठी अस्खलित नव्हती, त्यात मुंडे तर बीडचे, त्यामुळे शरदने त्यांचे काही व्हिडिओ पाहिले, फिल्मसाठी वर्कशॉप केले। शरदला शिकवायला बीडवरून एक ट्युटर यायचा, त्याच्यासोबत स्क्रिप्टचे त्याने वाचनही केले। शिवाय त्याला त्याच्या आवाजावरही थोडंसं लक्ष द्यावं लागलं। ह्याशिवाय शरदने थोडं वजनही वाढवलंय आणि एवढं सगळं करून शरदने पडद्यावरचे गोपीनाथ मुंडे साकारले आहेत। तुम्हाला शरदचा हा लुक कसा वाटला ते आम्हाला नक्की लिहून कळवा।